आफ्टरनून गाईज, कशा आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. कोण आलं बघ. तर हा, आज दुपार झाली आहे. आता मी दुपारी ब्लॉग चालू केला आहे. तर कोण आहे मी? कोण आहे मी? हा, कोणाशी? कोणाशी? हे देवा, आरुष असं करतो. तर गाईज, दुपारी मी ब्लॉग चालू केला, पण काय सांगू तुम्हाला, दुपारी मी काही क्लिप्स घ्यायच्या विसरली, कारण एवढी घाई होती. माझं बॅग पॅकिंग करण्यात आलं होतं आणि तुम्ही बघितलंच, मी बोलली बा फोन आला म्हणून आता मगाशी. तर माझा कझन आला होता त्याच्या मुलाला घेऊन, तर त्या आरुषसोबत मला थोडा टाईम गेला आणि बॅग पॅक वगैरे करण्यामध्ये गेला. तर आता इव्हिनिंग झाली आहे. तर आता इथं आता निघणार आहे मी 1 घंट्यामध्ये निघालं. आता 6 सव्वा 6 झाले, तर माझे 7 वाजता मला निघायचं आहे. तर मग आता मम्मी माझ्या इव्हिनिंग ब्रेकफास्ट बनवते. तर मम्मी काय बनवते? मम्मी चीज सँडविच बनवते. बघू शकता गाईस, कांदा टोमॅटोचा सँडविच बनवते आहे मी. त्याला मटण लावलंय. तर गाईस, तुम्ही बघितलंच, मम्मी आता बनवते सँडविचेस. तर मग आता मी बसले आणि बघू, ब्रेक माझं खाऊन झालं की मग मी रेडी होऊन निघेल. मी माझं मन नाही जायचं, पण काय करू, मला जावं लागतंय. काय करू, जाऊ द्या, जाते. तर चला मग जाते. बघा तुम्ही माझ्या गावचं ब्लॉग्स वगैरे, काय माहिती कसं काय होतं, मला सुद्धा माहिती नाही. ओके, तर चला आता खाताना भेटू. गाईज, माझी मम्मी, थँक्यू सो मच. तर गाईज, एवढं भारी बनवलंय ना मम्मीने. मम्मी खूप भारी झाले माहिती तुला. मी खूप मिस करेल तुझ्या हातचं जेवण. सिरियसली खूप म्हणजे खूप मिस करणार आहे. नाही, खरंच छान झालंय. खूप गरम आहे. तर गाईज, तुम्ही बघितलंच, माझं खाऊन पिऊन झालं आहे आणि आता इथे मी रेडी वगैरे झाले. रेडी होऊन मी आता निघाले जायला. तर आता मम्मी जेवण पॅक करते. तिला बोलली, पण मी मम्मी नको, मी तर काही खाणार नाही, कारण मला ट्रॅव्हलिंग जमत त्यानं खूप कसं तरी होतं. तरी पण आईचं मन कुठे राहतं नाही का. तर आता ती पॅक करते जेवण आणि मग निघेल मी. आता 5 मिनटामध्ये ओला बुक केली आहे, ती येते. आणि गाईज, तुम्ही बघा हां, काय काय होईल, काय काय नाही, मला सुद्धा काहीच माहिती नाही. तुमच्यासोबत मला पण माहिती पडेल. आणि तर चला, आता ओला आली की मी जाईल खाली, तेव्हा पण तुम्हाला दाखवेल. पूर्ण टोटल A to Z ब्लॉग घेणार आहे मी. काय होतं, काय नाही होत, सगळं काही तुम्हाला बघायला भेटेल. तर चला, तुम्ही सुद्धा गावी माझ्यासोबत. चला, आता निघताना तुम्हाला भेटतो की म्हणजे निघतच आहे मी आता. मला आता फायनली ओला आलेली आहे. तर मी चालली आहे. मला जरा पण मन नाही, पण काय करू, जावं लागतंय मला. तर चल मम्मी, बाय बाय. अहो उभी तरी राहा बाई. तर चला, तर मी चालले. झगडे बिगडे करू नका तुम्ही दोघं पण, ठीक आहे? चल बाय. ए बाबा, लवकर घरी ये जा. चला, तर काय, आता मी निघते. ओके. झगडे बिगडे करू नका मम्मीला, आता सांगते मी. काय का फोन करू मी? तुम्हाला लय वाटतंय ना मी जावं, तर मी नाही फोन बिन करणार. हां, तर चल मम्मी, बाय बाय. सांभाळून राहा, ठीक आहे? चला गाईस, येस. तर चला, आता जाते मी खाली. बाया जा सांभाळून. सॉरी, सांभाळून तुला बोलते. चल, मी चालले. तर चला गाईस, आता मी निघते. येस, सगळं घेतले ना मी. तर गाईस, आता आले आहे मी खाली. खूप कसं तरी वाटतंय. बघा, माझी काकी येते आणि बोलते, काय ग तुझं रस्त्याने हे चाललंय. अगं काकू, माझ्या यूट्यूब फॅमिलीला बघायचं आहे ना सगळं काही वगैरे. चल बाईक आली गाडी, चल बाय. बघा माझी काकी, चल बाय. हा येते. तर चला गाईस, आता आली गाडी, मी जाते आता, बाय बाय. आता बसली आहे मी गाडीमध्ये. आता आम्ही चाललो ट्रॅव्हल्स पकडण्यासाठी. तर ते आमच्याकडनं थोडं लांब आहे. तर चला, भेटूया पुढे. तर गाईज, आता 8 वाजत आलेत, अजून पण आम्ही मुलुंडमध्येच आहेत. मुलुंडच्या बाहेर नाही पडलो अजून आम्ही. किती वेळ लागेल असून काय माहिती, कधी पोचू, कधी मग ट्रॅव्हल्समध्ये बसू. गावी जायचं बोललं ना, मला झंझटवाणी वाटते. मला ट्रॅव्हलिंग जमतच नाही, आवडतच नाही. म्हणजे थोडं एवढा लांबचा प्रवास मला नाही जमत करायला. म्हणजे करू शकते प्रवास, मी करते, पण मला खूप कसं तरीच होतं नुसतं. तर आता गाडीत बसली नाही तोपर्यंत एवढं कसं तरी होतंय. काय करू? तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा, हे कसं तरी होण्याचा. चला, भेटूया पुढे.
काहीच पोचली आता मी जस्ट वाशीला. तर चला असं वाटतंय रिटर्न जाऊ घरी परत मी. चला जाऊ खरं कन्फर्म भाई आता इधर से होता ना इधर गाड़ी. हां हां ओके चला उतरते आता. उतरच वाटत नाहीये घरी जाऊ वाटते मला देवा. खरंच यार मुंबई सोड वाटत नाही हा गाईस. मुंबई ती मुंबई भाई. अजून तर गावी पोहोचली पण नाही मी. काय राहिलं नाही ना. बघू आता इथे माझे फ्रेंड्स आहेत ते मला भेटणार आहेत. काही राहिलं नाही ना. आता माझ्या फ्रेंडला बघतोय आम्ही. कुठे तो काय माहिती कुठे तो काय कळतच नाहीये. आमची ट्रॅव्हल्स पण अजून आली नाही. तो बोललेला 8:30ला येणार. 8:30 वाजले तरी तो अजून आला नाही ट्रॅव्हल्सवाला. लास्ट टाइम पण मी आलेली तेव्हा असंच झालेलं. आले चला आला तो. बघू आता अरे काय झालं. माझा फ्रेंड येतोय. हा माझ्या मित्राचा भाऊ आहे. हा माझा नाही हा मित्र. माझा मित्र येतोय बघा. बघू शकता काही हा माझा मित्र. ते हाय कर काही माझी बहिणी माझ्या मित्राची बाई. ट्रॅव्हल्स बाबा भरपूर दिवसांनी मी चालले अशी. तर गाईज आता बसले मी ट्रॅव्हल्स मध्ये. काय करू मनच नाही पण काय करावं. काळजावर दगड ठेवून जायचं आहे मला. लोक येत आहेत. दिवसांनी चालले मी. दुसरा आरुष कुठे अरे त्यांना बोललंच गेले मला. बघ ना तू काय व्लॉग बनवून. हा व्लॉग बनवते. गाईज हा माझ्या वर्गातला मुलगा काय माहिती तुम्हाला. बोल ना काय क्लासमेट आणि गाईज तुम्हाला माहिती आहे. जाऊ दे तुम्हाला नंतर सांगते मी. तुम्ही खूप हसणार. थोड्या वेळात सांगते आम्ही. काय लय मला हे होतंय. चांगलं पण वाटतं नाही पण चांगलं वाटतंय. काय करू. हा निघते गाडी लगेच. चला कसं जातो त्याच्या मम्मीकडे. बघा किती हुशार आहे विहान. हळू. अरे लय मोठा मोठा स्पेस आहे रे. बघा गेला. आता मी जेवण केलं थोडं कारण मला खूप कसं तरी होतंय. हे लोक कोण बाकीचे जेवणार नाही आहेत. ते लोक नंतर जेवणार आहेत. मला आता लय भूक लागली आणि मला खूप कसं तरी होतंय. मी थोडी जेवली तर मला बरं वाटेल. काय झालं रे विहानला. तर चला मी जेवून घेते. बघा मम्मीचा फोन आला. मम्मीला जरा सुद्धा हे होत नाही बाबा. नुसता फोन. हॅलो हां बोल मम्मी. हां हां ठीक आहे ठीक आहे. हां चालेल मम्मी. आत्ताच मी थोडंसं खाऊन घेतलं तर आता बरं वाटते मला थोडं. तर गाईज बघू शकता आता आम्ही घाटामध्ये आहोत. म्हणजे आता लागला आहे. चालू झालं आता. काय दिसतंय का तुम्हाला अंधारामध्ये. काय बाबा तर गाईज बघू शकता आता मी थांबली आहे आमची गाडी जेवणासाठी. बापरी काय ऑर्डर झालं माझं ते देवा. येत आहेत बाकीचे लोक सुद्धा उतरत आहेत. तर आता थांबू थोडंफार काही खाऊ आणि मग मी खाऊन दिलं होते. आराम झोपणार बाबा. ते सकाळी सुटणार. जेवायला ऑर्डर दिली आहे. येते काय रे
हा कोणाला दाखवू? मला तुम्हालाच दाखवायचंय. शाळेतल्या आमच्या पुरींना डेंजर आदत लागली. कसली आदत? व्हिलॉग बनवायची. हे देवा. शाळेतले पोरं आहेत का बनणारे? रील्स वगैरे करून आता आले मी गाडीमध्ये. चला तर चला आता मस्तपैकी मी झोपून घेते. आता भेटूया डायरेक्ट आपण सकाळी. बाय बाय, गुड नाईट. मॉर्निंग झाली आहे, 5 वाजले, 5:10. तर इथे सोलापूरमध्ये आहोत आम्ही. तर इथे चाय पित आहेत सर्वजण. मी काही चाय पित नाही कारण मला चाय नाही आवडतो पण एवढं नाही आवडत. तर इथं भरपूर प्रकारच्या चटणी आहेत. नाही पिणार तर आपण चटणी घेऊ, बघू कोणती आहे ही चटणी. हा तर गाईज बघू शकता चाय मागवलेला आहे. मी पण पित नाही, मी बाहेर होता पण आज पिते बाबा. शकता इथं क्रीम रोल. ओ माय गॉड, तुटला. विवेक घे ना, अरे घे, खा ना. तर गाईज आत्ताच चाय आणि क्रीम रोल खाऊन झालं माझं. गाडी आमच्यासाठीच थांबलेली. तो गाडीवाला बोलतोय जेवण करताना पण आम्ही तुमच्यासाठीच थांबलो आणि आत्ता पण तुमच्यासाठीच. किती उशीर करता तुम्ही. आणि आता येऊ मला गाडीमध्ये बसून 2 मिनटं झाले तरी सुद्धा अजून गाडीवाल्याने गाडी चालू केली नाही बघा. आणि बोलतो तुमच्यासाठी आम्ही थांबलो. काय बोलायचं. तर आता आम्ही सोलापूरला आहोत. आता आम्हाला 1-1.5 तास लागेल अजून. गाव चला चालू झाली गाडी आता होते. चला भेटूया पुढे. एवढा वेळ झोपली होती मी. मग उठून डायरेक्ट हे हॉटेल दिसलं मग थांबलो मी इथे. तर गाईज आम्ही फायनली पोहोचत आलो आहे. आता आम्ही थोड्याच मिनिटामध्ये नाही थोड्याच वेळामध्ये उतरू. बघू शकता हे असं आहे गाव. चला गाईज आता मी निघाली. बाय विवेक, बाय संघर्ष. चला बाय बाय. बापरे कशी उतरू आता मी. बाकी तुम्ही खाली बसा नाही तर तिथे बसा. बापरे काय अवतार झालाय रे देवाचा. ओह शिट. हा बाय बाय. हे माझं काही राहिलं नाही ना बघ जरा. हा कसं घेऊ आता. इकडे यायला सांग पुढं. बाय. माझ्या मित्राशिवाय माझं काही राहिलं नाही ना. हा येते. चला बाबा गाईज उतरली मी फायनली. पहिल्यांदाच आले मी या गावी. आता चाललोय आम्ही घरी. बघू शकता फायनली. येऊ का बाकी आई उठ जाऊ लागेल. हा असं आहे. तर माझ्या हातात नाही लागेल. बघा काय सगळं बघू शकता. आता बरं वाटतंय प्रवास करून आली तर. म्हणजे पोहोचलं की सुंदर वाटतं. अजून काय चालू अजून आहे गावी एवढं ऊन आहे तुम्हाला काय सांगू. बापरे देवा खतरनाक. तर आता मी चालले आहे शॉपमध्ये. ज्यांच्या घरी आम्ही आलो त्यांचं नवीन शॉप आहे ते बघू शकता. चला बाबा लय डेंजर ऊन आहे बाबा. कसे माझे 2 दिवस जातील काय माहिती इथे. चला आता मी शॉपमध्ये आलो. तर गाईस तुम्ही बघितलंच मी घरी पोचली. आणि मग मी घरी पोचल्यानंतर मी ब्रेकफास्ट वगैरे केला, फ्रेश वगैरे झाली. आणि आता मी आली आहे शॉपमध्ये. ज्यांच्या घरी आली आहे मी त्यांचंही साडीचं शॉप आहे तुम्ही बघितलंच. तर मग चला अशा प्रकारे माझा प्रवास झाला आणि मी पोचली. तर आता हा इथून आजच्या दिवसाचा व्लॉग मी दुसरा शूट करेल. तर चला माझा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि थँक्यू सो मच तुम्हा सर्वांचा माझा व्लॉग बघितल्याबद्दल. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की मला एक कमेंट करून सांगा की रवीना व्लॉग खूप छान झाला आहे. ओके तर चला माझा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर गाईज. कीप सपोर्टिंग.